मी सांगतो ना हरिभाऊ गायतोंडे आहे. हा आपला नाद करायचा नाही. म्हणजे ती इतकी बात्याने माहिती सांगताय ना, आपलं सहज विचारलो तुम्हाला. तुम्ही ऊस खाता का? खातो की गोड असेल ना मुलासरा खातो, नाही तर फेकतो मुलांचा रोज. काय म्हणजे ज्या घरामध्ये आम्हाला ठाऊक आहे हो, पण आमची नंदुबाई साधी सरळ कृष्णाबाई धड आहे. म्हणजे कोणत्याच्या त्या कशा असतात ना हे तिला ठाऊक नाही. काय रे ते? मी आतापर्यंत खूप सण दाखवले असतील हो, पण त्या जागा अशा निघताईला जर का हात लावलात ना तर इथे असा आडवा करीन असा आणि चरखा घालीन आणि असा पिवळून त्या बैलाच्या पुढ्यात टाकीन. हा आपला नाद करायचा नाही. वा हरिभाऊ, अच्छा बघताय काय? काय हरिभाऊ, आमच्या कारखान्यातील कामगाराला तुम्ही चुकीचं इंजेक्शन दिल्याबद्दल तुम्हाला खोटं 60 खोट आहे. कुठल्या प्रकारचा आता हरिभाऊ, दुसऱ्याची नाद काढण्यापूर्वी ना नेहमी स्वतःच्या तपासच चला. म्हणजे काय म्हणायचं का तुम्हाला? टेक इट इझी. आपली हवा फार गरमच झाली आहे, त्याची मला सहन होत नाहीये. तो आली ना तिला सांगा की बाहेर वाट बघतो मी तिची. बरोबर. ते बाहेर फुटपाथवरती उभं राहतो म्हणाले. मला काय माहित. आपली हवा थोडी गरम झाली म्हणाले. तुम्ही त्याची झोपडेपणाने बोलला. मी कशाला? तुम्ही ना लबाड आठवते. कपाट कुठला? इकडे बरोबर हो, त्या जयसिंग पाटला बरोबर हो, मॅचेस आहेत ना त्यांच्या. आणि मम्मी कुठे व्हिजिटला गेले आणि साहेब काय जो आले नाही कोर्टातून. आपण आल्याचा विरोध आहे माताईला. हो आता निघतो हो. आता मी काय त्या ताबत आहे. हा बोलायचं नाही वाटतं. बोललं तर बोललंय काय मग? चिडू नका. चिडत नाही, पण असं काही घटून झालं नाही असं वाटायला लागलं. असं रे का बोलतोय? शनीला तू पुन्हा भेटून आलाय. मिळालं की केव्हा जायचं बोलते? कायमची. मग ती तुला घटस्फोट द्यायला तयार आहे का? नाही, माझी वाट तसं नाही तिकडे. अरे तिच्याकडे काय आहे? तुला देशी आवडत नाही आणि माझ्या माणसंही आवडत नाही. तरी आवडतोस का? तो प्रश्नच नाही. सगळ्या आवडी मुलीचे फार रांगोळी झाली आहे आणि तिलाही कबूल आहे. मग काय कमवता नवऱ्यावर लावायचं आम्ही. पुण्यामध्ये खूप पैसे मिळतील, तिची मजा होईल. सगळ्यात साधा हिशोब आहे. ठीक आहे. सगळ्यात बायका तुझ्यासारख्या विड्या नसतात. कसल्या चक्रीवर फसलेस रे राजू तू? सांगते मग तू माझा नाद सोडून दे आणि तू तुझ्या मार्गाने जा. असं बोलणं तुलाच शब्द. मला माझा दुसरा मार्ग काही बोललाय का रे? तुला ते सांगणार असेल तर नॉनसेन्स. हे सगळं बोलायला खूप सोपं आहे मग, पण पूर्वीसारखा स्वप्नावर राहिलं नाही मी. आणि लोक शेण घालतील आपल्याला बोलतात. आजही कोणी उडवलं नाही आपल्यावरती. अगं हिमा, तुला कळत कसं नाही? अगं मी कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून नोकरी करतोय. असा जगावेगळा स्वतः खाटल्यावर कॉलेजला नोकरीवर ठेवतील. कॉलेजवर सोड गं. मम्मीला कळलं ना तर मम्मी सुद्धा हो 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 उद्या भेटूया. हो हो पप्पाने दिसत आणि त्याच्यासोबत अजिबात देखावा नको. ठीक आहे, मी काय तुझ्या गळ्यात पडत नाहीये. मी तुझी वाट पाहिजे. हिमा हिमा हिमा
कॉलेजमध्ये आलो 5 मिनिटं तुझ्याशी बोलतच नाही तितक्यात ती येऊन टपकली सॉरी बेटा दादाला रोगच करायचे दिवस राहिले नाहीत मध्ये काय रे काय वय झाले तुझं मी आता करत नाही नाही वय झालं असेल ना तर केसाला पांढरा करत राहू ना मग करत राहायची गरज लागली नाही गेल्या कुठे त्या तुम्हाला काय काम नाही तर तुम्ही असं बोलता अरे का बोलतो काय मी सांगता मस्त अरे तुझ्यासारख्या प्रोफेसरला ही गोष्ट करायला हवी काय ना हे दुःख भोग आहे तुला भोगूनच संपवलं अरे त्यावर असून खट्टा मस्करी करण्याशिवाय तुझी रामबाण अशी गोळी नाही बघ अरे गोळी आले तुझ्यासाठी अहो ही कशी गोळी आले तेव्हा तिथे मला नकोय ही ना आता माझ्यासमोर मला घ्यावीच लागेल अरे डॉक्टरने पाठवलंय ना नाही बाईसाहेबांनी दिली आहे खायला हवी हो जरा चहाचं बघा हो गंगाराम अरे गंगाराम गंग्या स्वयंपाकात करतोस काय साहेब आले कळत नाही तुला आता एक काम कर आतमध्ये जा आणि साहेबांसाठी मस्त पैकी चहा घेऊन ये आणि येताना बिस्किट घेऊन ये आता येशील हे करत काम करतोय दाखवण्यात हात धरणार नाहीये भेटून आला म्हणजे पुढे काय घडलं हे विचारण्यात अजिबात काही राहिलेलं माझा अंदाज मराठामध्ये तुला असं नाही तुला असं गेल्या 1-1.5-2 वर्षापूर्वी तर प्रसंग आठवला हे हसायला आलं फोन काय दिला की काहीशी लग्नात करतोय म्हणून काही घराकडे आलो तिकडे एवढी काय नाही म्हणजे त्याशिवाय आवाज आपला कमी ज्या वेळेला प्रथम खाणीला उदयाचा दिला त्याच वेळेला मला प्रथम पहिला धक्का आणि दुसरा धक्का नकुताईच्या हृदय असतानाच्या वेळेला अरे थोडक्यात तुम्हा दोन्ही मुलांच्या हृदय देवाणघेवाणीमध्ये माझ्या एकूणच्या एका हृदयाची वाट लागली का अरे घे चहाची अरे गरम चहा पी म्हणजे तुला सत्य धन्यवाद घे बिस्किट घे अरे तुझ्या आईची मायाची सगळे त्याच्यामध्ये तुम्हा लोकांना एक नवं गेल्या 1-2 वर्षात बदल घडला आहे तुम्ही सांगा मी रागवत नाही कोणाची चिरत नाही भांडण करत नाही फक्त असतो ठेवून असतो तुम्ही सारखा माझा कसा तो कंप्लीट पारा वगैरे आलेलो ते लक्षात आला पण वातावरणाचा परिवर्तनाशी वाटण्याचा काही संबंध नाही माणूस
वाटत्या वयामध्ये कसा अगदी विचित्र होत गडवट राखट असा विचित्र होत. पण आमच्यात जो हा बदल घडलाय ना आमच्या हृदयाला तळा गेला. तुला सांगतो राजू, लोक काही म्हणू, डॉक्टर काही म्हणू, हार्ट अटॅक झाला माणसाला त्याची जागा दाखवून देणारा, प्रत्येक क्षणात महत्त्व पटवून देणारा विलक्षण अशी एक रोमांचकारी घटना आहे. कधी तुला माहितीये अरे मी या सुंदरच्या जगाचा रात्री झोपताना मस्तपैकी निरोप घेतो आणि सकाळी उठून डोळे उघडून पाहतो तर काय रे, ही जग जिवंत आहे, अगदी कणकणी. तुम्ही आधी पाहिलंच असाल मी तुमची गोष्ट कशी मनाला लावून घेत, श्रीखंत नाही, तुमचा घेत नाही, हा फक्त एक ध्यास लावून घेतलेला. अरे माझ्या जवळची माणसं, माझ्या प्रेमाची माणसं ती कशी एकदम तुरुंब सुखात राहायला तर ती तुरुंब सुखात सुखाला पर्याय नाही हे अंड्याला तडा गेल्यानंतर कळलं. चहा खंड झाला कोणशी आले आले आपल्या बापाने काय बरं प्रभू तेरे पुराण नाही हो, हे पुराण नाही आहे, हे पुराण ही एक प्रस्ताव आहे. प्रस्ताव हो, मी आज पवित्र झोपायला जाऊन भेटून आलो. तुझ्या केस संदर्भात तुला ठाऊक आहे मला बोलायचं तर बाहेर जातो तिकडे. त्या म्हणाले काय म्हणतात हे त्याने सांगितलंय तुला घटस्फोट होईल. हा घटस्फोट हा नक्कीच होईल. जर का त्याने समजूतदारपणा दाखवला तर हा प्रश्न ताबडतोब सुटेल आणि ते जर अडवण्याचा प्रयत्न केला तर मग तिने ठरवलंच अडवायचं. काय ना राजू, हे जे आपला कायद्याच्या न्याय जो आहे ना हा नुसता आंधळा नाही तर त्याचे पाय सुद्धा कासवाच्या गतीने घटस्फोटानंतर कुटुंबाशी लग्न करायचं असेल तर मला म्हातारपणापर्यंत वाटवावी लागेल. तेवढा वेळ आहे तुझ्या, तेवढी सवय आहे तुझ्याकडे. हो माझ्यासमोर दुसरा कोणता पर्याय आहे का? तुझ्याकडे वेळ असेल, अरे तुझ्याकडे वेळ असेल पण मला मात्र किती वगैरे लागले. अरे मी जोपर्यंत जिवंत आहे, माझे डोळे उघडे आहेत तोपर्यंत तुझा सुखी संसार हा मला जगायलाच हवा. अरे कायदा गाढव असेल तर माणूस तर बुद्धिमान आहे, त्यांना काही त्रास आहे. मग सुरुवात तरी काय हो, हेच की तुला घटस्फोट मिळेल तेव्हा मिळेल. अरे तोपर्यंत तुला भीमाबरोबर नवरा बायकोसारखं राहायला काय हो, तुम्ही बोलताय होय बेटा मीच बोलतो. आयुष्याचे सगळे हे सुटले ना सगळं आयुष्याची मी जे तुला काही सगळं सांगतो बोलतो हे तितकं साधं सोपं नाहीये. साधं सोपं नाहीये. यासाठी तुला खूप मोठी किंमत द्यावी लागते. पण मी म्हणतो किंमत द्यावी त्याच्यामध्ये तरी छोटी किंमत द्यावी. हा मात्र माझ्याकडून तुला विश्वास मिळाला आहे. बाकीचे निर्णय काय तुलाच घ्यायचे. हळूहळू त्याच्यानंतर नंदुबाळ तुला चालायला त्रास होतोय का? आम्ही तुला आज सोडू. पण हिला झाले का? काही नाही विशेष.
सी इज ऑल राईट. काळजी करण्याचं काही कारण नाही. आता मॅचेस म्हटलं की हे चालायचंच. कुठंतरी वेळी वगैरे उडी पडली असेल म्हणून कळ आली. हो पण परवापासून 3 वेळा झाले तिला असं. ओके, होऊ दे. आता नंदूची सगळी जबाबदारी मी घेतली आहे ना. नंदूबाई, जा तू आज स्वस्त पड बघू. उद्या सकाळपर्यंत ठणठणीत बरी बसील. हो पप्पा, पण मी मॅच केली हो. अगं मॅच गेली तर जाऊ दे ना. शील सदाला तर मॅचेस पचा. या सगळ्या मॅचेस बंद करून टाकल्या पाहिजे. अरे वा, तुझी पत्नी आणि बुद्धिमान बंद करशील का? आज डिसेंबरमध्ये निवड झाली ना तर मॅच खेळायला दिली जाईल मी. ए बाई, डिसेंबर मध्ये बघू. तू आधी चल नको आतमध्ये आराम करायला. अहो तुम्ही सोडा ना तिला. नाही हो बाबा, चल चल. का उचलून घेऊ का? फक्त शिकण्यासाठी हजर तुझं जाऊ. तो प्रयोग राखून असते. मला आपल्या हातात. अगं सावकाश चल. सॉरी हा, तुझा विलास केला आणि तू. अगं काही वाईट वाटून घेऊ नकोस. तू आधी बरी होत. सावकाश चला. खेळताना पडली का? हो, म्हणजे पहिला गेम ती चांगली खेळली. दुसरा गेम खेळता खेळता अचानक तिच्या पोटात कळ लागलं आणि तिथे जागेवरच पडली. बराच वेळ तर तिला उठताच येईना. डॉक्टर, काही विशेष सिरियस तर नाही ना? नो नो, नॉट इन द लिस्ट. जय, तू आता गेलास तरी चालेल. तुझी सिंगलची मॅच बाकी आहे ना? हा? नाही, ती एवढी काही महत्वाची नाही आहे. पण नंदू, तिची काळजी तू कशाला करतो रे? तिची काळजी करायला तिच्या घरच्या आहेत ती सांगत आहेत. आता खेळातलं लक्ष कमी करा. बापाला धंद्यामध्ये मदत करा. तुझा बाप साखर कारखान्यासाठी दिवस रात्र राबतोय काय? आपण यांना ओळखता ना? तू बरोबर एक दोन वेळा पाहिलं होतं मी. आपल्या बागायतदार पाटलांचा चिरंजीव. चला चला, पळा पळा. नंदू ठणठणीत बरी आहे. उद्या सकाळपर्यंत ठणठणीत बरी होईल. जा पळा पळा. काय देवदत्त, आपलं कसं काय? कसं काय? ठणठणीत चाललेलं आहे. हो डॉक्टर, पण बसा ना बसा. अहो मी बसतोय कुठला? अजूनही गावदेवीच्या क्लिनिकला जायचं आहे. तुमच्या पोरीनं सगळा वेळ घालला. अहो ती किरकोळ गोष्ट आहे. किरकोळ? अहो फी चार्ज करत नाही म्हणून बोलताय ना. अहो मग करा की फी चार्ज. मला काय, तुम्ही फी चार्ज करायची आणि विशेष मुलगा करायची. ते आम्ही आमचं बघून घेऊ. बट यू आर अ बॅड पेशंट. अहो तुम्हाला डायबेटीज, हार्ट ट्रबल आहे. तरी सुद्धा मी सांगितल्याप्रमाणे पथ्यपणे वेळेवर करत नाही तुम्ही. अशी मुक्ताबाईंची तक्रार आहे तुमच्याबद्दल. बायकोची ना? तू मला सांगा, कोणाच्या बायकोची आपल्या नवऱ्याबद्दल तक्रार नसते हो? हे मला मान्य नाही, मला चालणार नाही आणि मी खपवून घेत नाही. नाही म्हणजे तुमच्या सुद्धा बायकोची तुमच्याबद्दल काहीतरी तक्रार असेलच. हा, मग त्याची शहानिशा माझे डॉक्टर करतील. हे पहा, मी तुमचा डॉक्टर आहे. तेव्हा मी सांगेन तसंच वागायला हवं. म्हणजे काय करायला हवं? काय करायला हवं? अहो उद्यापासून तुम्ही 4 मैल फिरायला जाणार आहात. बापरे, 4 मैल? हो. मी स्वतः सकाळी 6च्या टोळीला इथे येऊन तुम्हाला अंथरुणातून हिसकावून बाहेर काढणार आहे. भात, बटाटा, साखर बंद. दुपारी जेवताना उकडलेल्या भाज्या आणि रात्री जेवताना चिकन सूप. मीठ घालायचं नाही. आणि रात्री झोपण्यापूर्वी पेनाभर कारल्याचा रस. म्हणजे मी मेलो. अरे वा रे वा, असे कसे मराल? हा डॉक्टर दुपाशी जिवंत आहे, तोपर्यंत तुम्ही कसे मरतो ते बघतो ना. म्हणे मेलो. डॉक्टर, हो? तुम्ही नंदूला तपास. मला वाटतं तिला रिअल कॉलिंगचे अटॅक आला असावा. म्हणजे तुम्ही तपासलं वाटतं? नाही म्हणजे वरवर बघितलंय. अहो ही नसती उठाडे तुम्हाला करायला सांगितली कोणी? हे पहा, तुम्ही डॉक्टर असाल तर तुमच्या दवाखान्यात, या घरात फक्त तुम्ही बाई माणूस आहात. हो पण हे पहा, माझ्या पेशंटच्या बाबतीत लुंग्या सुंग्यानी लुडबुड केलेली मी खपवून घेत नाही. मी सांगेन तसंच चालायचं, तसंच वागायचं. प्रश्न विचारायचे नाही. बरं बाई, चुकले, नाही विचारणार. उद्या सकाळ उजाडतात नंदूला माझ्या क्लिनिक मध्ये पाठवून द्या. मी पाठवून द्या म्हटलं, तुम्ही स्वतः घेऊन येऊ नका. काय डॉक्टर, मी घेऊन येऊ का? नाही नाही, उद्या सकाळपासून तुम्ही 4 मैल फिरायला जाणार आहात. काय हो मुक्ताबाई, तुम्ही यांना रात्री झोपण्यापूर्वी कारल्याचा रस
लस देता की नाही? हो मी देईन तर तुषार, पण त्यांनी घेतला पाहिजे ना. एकाने एवढा दंगा करतात म्हणून काय सांगू तुम्हाला डॉक्टर. असं मग आडवा पाडून नाक कापून त्याच्या तोंडात रस कोंबा. पाहिजे तर राजूला बोलवा, हरिभाऊना बोलवा, आणि त्यातूनच मानले नाही तर फोन करून मला बोलवून घ्या, मी पाहून घेतो. तरुणपणी आमच्या सुद्धा अंगाला तांबडी माती लागली बरं का. काय करायची गरज नाही, तिची माझं करेल. आय होप सो. डॉक्टर हो तुम्ही नर्सचा एक्सरे करणार का? पुन्हा प्रश्न. हो हो काय माणूस आहे, काहीही बोलतो हा, काहीही. काय तो काय झालं? हो, काही नाही काय म्हणजे तुझा चेहरा काय समजला? काही नाही तुझा चेहरा काय समजला? काही नाही काही नाही. Oh
काय हरिभाऊ? कसा दिसतोय पडदा? आणि काय? नाही म्हणजे इतकं जायचं सांगितलं हो. पण नंतर नाही. आपला जीवन खाना मस्तपैकी सिनेमासारखा चाललाय नाही. कसा? खायला हवं. हो आपल्या लेखात परत ती फीस आणि फुलांची पाकिटं सांगा. हो हे बघा. हे फक्त काय हा ठीक आहे. नीट लावा. हो आता हे कसं दिसतंय? आहे तो काय आहे तुम्हाला अगं पार्टे उड्या कसल्या मारतेस? अगं तुला काही समजतं की नाही तुला? चुकले का मग? एवढं थोडंसरी काय चिडतेस? चिडतेस म्हणजे काय बाबी? अगं ऑपरेशन केल्यावरचा प्रसंग पुन्हा उडवून घ्यायचा का तुला? सॉरी मग. डॉक्टरने 10 वेळा सांगितलंय तरी ऐकायचं म्हणून काही नाव नाही. अगं चुकलं म्हटलं नाही का? आता ना मी एकदम खासमध्ये बोलायला चालेल बरं. दाखवू कशी? तरी मी यांना सांगत होतो की मी लावतो म्हणून पण ऐकतो कोण तुमचं पुरे झाला सरळ आणि तिरका यातला फरक सुद्धा दिसत हा. नाही. भाभी पडदा तिरका लागला असता काय एवढं झालं असतं? आता असं कसं झाली का तिरका लागून? मग बघ ना, छान दिसतोय की नाही पडदा? आपलं तेच खरं करणारी मुलगी असतो. पण बाबी तेवढ्यासाठी 2000 रुपयाची किरामत केली असतो. अगं असू दे बघ, का हॉलला शोभायला तरी नको? ए बॉस, आता ना आपण हे सगळं फर्निचर सुद्धा बदलायला पाहिजे बघ. अगं, त्या दुकानात काय सुंदर सोफा आला माहितीये? येऊ द्या. आपल्याला काकीची नोकर त्याच्यातलं. तू म्हणजे ना अशीच आहेस मग. ए बॉस, आपण टीव्ही सेट कधी घ्यायचा? टीव्ही सेट वगैरे काय नाहीये बाबी. अगं गेल्याच महिन्यात 10-20 हजाराची किरामत केलीस तू. अगं पण माझ्यासाठी केलं का? पप्पाच म्हणाले होते, टेस्ट मॅच सुरू झाली ना की नवीन टीव्ही सेट घ्यायचा. पण पप्पा म्हणाले पण तुला समजायला पाहिजे ना. अगं 50-60 हजार रुपयाला तो टीव्ही सेट. अगं पण एकदाच घ्यायचा असतो ना. भाभी तू ना एखादा संस्थानिक मुलगा बघ. तेव्हाच निघेल बघ तू. नाहीतर बा नाहीतर नाही म्हणजे खूप संस्थानिकाला परिणाम नाहीये ना नाहीतरांना परवडेल. कारण ते लक्ष वजन करतात. पुरे तुम्ही नका चोपडेपणा करू. अगं बाबी एवढं भडकायला काय झालं? एवढं चिडू नको. अगं कोण तो तुझा मित्र जयश्री त्याच्याबद्दल म्हणत होते मी. हे, कोण काय झालं तुला काय? कोण बोललं? एवढ्या थोड्यासाठी चिडायला काय झालं तुला? बघा मम्मी, कोणाच्या मागे बॅग रिपीट केलेला मला अजिबात चालत नाही. हे बघ, मी त्याला आमच्या समोर उभा करू का? आणि तुला पण कोणी सांगणार आहे ना, त्यालाही समोर कर. बघू दे मग विश्वास. राहू दे. ते सगळं राहू दे. तुला एवढं चिडायची काहीच गरज नाही. आणि भाऊ, रिपोर्ट आलेला. डॉक्टरला 2-3 वेळा येऊन गेले. आज रविवार आहे ना. उद्या सकाळमध्ये येतील. हं? आज रविवार आहे ना? हो. अगं, मला परवा पप्पा म्हणालेले की रविवारी आपण सगळे गणपतीपुळ्याला फिरायला जायचं म्हणून. अगं, समुद्रात तुम्हाला काही मजा येते ना? पण पप्पा कसे आले नाहीत का अजून? भाभी तुझे पप्पा आहेत ना सकाळी ट्रफिकला गेले 4 महिन्याच्या. 4 दिवस झालेले बाप रे. अरे! भाभी तुझ्या वयात आणि त्यांच्या वयात फरक आहे हा. वेळ हा लागणार. पण मग 4 दिवस चालायला ना एवढा वेळ नाही लागत अगं. ते 4 वेळ बसले. हे पाहिलंय ना म्हणजे सहज म्हणून पाहिलं ना तर साहेब आपल्या नागठाणच्या हिराच्या घरात मस्त माझी वर्तमानपत्र वाचत तो कांद्यात फार बसले होते. नाक्यावरचे हिराण्याचे हॉटेल रोज टॉपलेट हो पाहिलं का
सांगू नका. पण आपल्या साहेबांची सकाळची झोपेत ना आपल्यावरच्या एकदा आठवण आणि वरती मला पण देतात. कोणाला सांगशील तर खबरदार. गाडी करतोय हा. पाहिलंस का भाऊ? पाहते सगळं पाहते बाबी. पण ह्याच्यावरती एकच उपाय. उद्यापासून त्यांच्याबरोबर मी करणारच आलेलो. चार मैची डफेट म्हणजे तुम्हाला सांगतो. बापरे बाप. बघा किती आम्हाला बघा. तुम्ही तरी टॉवेल आला रे. टॉवेल आला. अरे भाऊ, जरा सुपारी आणि बडीशेप पण आणा. सुपारी बडीशेप? पप्पा, काय आहे ना, रोज ऑमलेट खाल्ल्यावर सुपारी आणि बडीशेप ही हवी. कुणी चाळी केली तो? हा हा हो पप्पा, तुम्हाला अशी लंबाडी शोधते का? सगळं शोधतो. सगळं शोधतो. आता तू मला सांग, आपण लहानपणापासून सगळ्यात जडलेल्या सवयी तिच्या अचानक सोडून द्यायच्या. देव कुठेतरी बारीशी गडबड झाली म्हणून तर बाहेरच्या 50 व्यवस्थित. एक काम करा, आता हे सगळं आहे ना, तुम्ही मम्मीला समजावून सांगा. मी बोलवते, मम्मी, मम्मी. हे करते तू शांत राहायला काय दिसू. फक्त एक टीव्ही सेट. हो दिलं. पण मी काय म्हणतोय काय? ते काय ना ते तिला सांगत होतो मी. समजा मी बटाटा साखर मीठ हे सगळं खाणं बंद केलं. म्हणजे पूर्णपणे बंद केलं. जेवताना फक्त उकळलेल्या भाज्या मी चघळल्या. त्यात मीठ न घालता. आणि रात्री झूप नावाचं काळं कच्चं पाणी असं याचं बसून नियमितपणे प्यायलं. आणि एखाद्या प्रश्न सारखा 4-4 महिने जसा वन भटकतो. हा डॉक्टर सुभाषी मला काय अमरबलाची गॅरंटी देणार मी एक दिवस तरी जिवंत राहील असं तो काय लिहून देणार आहे का? ते तुम्ही आणि तुमचे डॉक्टर दोघांनी काय ते बघून घ्यायचं. पण उद्यापासून मी तुमच्याबरोबर चालायला येणार हे नक्की आहे. अरे मग कशाला? नंदू काय झालं? अगं आपण दोघंही टीव्हीसाठी सिलेक्ट झालो आहोत. काय? खरं? हो. तू माझी भीती नाही घेतलीस ना? अगं नाही, आताच कोर्ट कमिटी मीटिंग आटपली. तसं निकाल कळाला ना तर तुला सांगायला धावत आलोय मी. अरे डॉक्टर, अरे पण मी लास्ट मॅच पूर्ण खेळण्याचं का नसते? मग काय झालं? तुझा परफॉर्मन्स कमिटीला ठाऊक नाही असं वाटतं तुला? तरी पण अरे बरं सोडे त्या कामात तुझ्यासाठी चालली. आताच फक्त ते तुझ्यासाठी भांडण होते. मग त्याने सरळ सांगितलं जर ती मुलगी माणसाला खेळत नसेल ना तर मी टीमच रद्द करतो म्हणून. हा एकदा का आपण दिल्ली जिंकली ना तू आम्ही तर एकेला चालला आहोत. बाबी, एवढा हातातलपणा बरा नव्हे. आपण आधी डॉक्टर सुभाषींना विचारूया. आणि ते तुला जायला परमिशन देतील असं नाही वाटत. जा, मी जाणार म्हणजे जाणार. यांना खणखणीत पर्याय का? अरे पण मी काय म्हणतो पप्पा तुम्हीच बोला ना. आता आपण आपण भाग घेतोय म्हणतोय ना. आपण सगळ्यात गोष्टीचा काहीतरी विचार करूया मग ठरवूया. हो, मग रिझल्ट काय येणार आहे? निकाल कधी लागणार आहे? मला काय माहित? संध्याकाळपर्यंत संमती कळवायची आहे कमिटी मेंबर्सना. संध्याकाळपर्यंत आणि आज दुपारी डॉक्टरांशी बोलून घेतो. तुम्ही जर मी जाणार नाही जाणार. डॉक्टर काका नाही म्हणाल तरी मी जाणार. पप्पा, हा केवढा मोठा चान्स आहे हो. अगं चान्स काय आहे? बाकी तुझी तब्येत महत्वाची आहे का आधी? नाही, मी जाणार. एक मिनिट. हा वाद आता इथेच करायला हवाय का? आपण सगळ्यांनी मिळून काय तो विचार करूया मग ठरवू. हो तर डॉक्टरांना विचारू. मी काय वाटते ते ठरवा. हे बघ काय, ही माणसं आहेत ना, मला काय दिल्लीला जाऊ द्यायची नाही. ही मॅचला येईल असं मला काही वाटत नाही. तू जा आणि कमिटीला मला नंतर कळव. अगं बाबी, एवढा हातातलपणा बरा नाही गं. तुम्ही ही आनंदाची गोष्ट सांगितल्याबद्दल धन्यवाद.
विरोधात विचार करतो आणि मग परीक्षा कमिटीचा आमचा निर्णय तुला सांगतो. पण बरे आहे ना आता? तशी खंडणी काय हो? म्हणजे काय का डॉक्टरने एकदा सांगितलं ना आणि थँक्यू बाप्पा. तुझी आई सांगतो मी. तू नंतर अशी नको बोलू डॉक्टर. तुम्हाला वैद्यकीय शास्त्राचं काही माहिती आहे? अहो साधं ऑपरेशन नव्हतं. ट्युमरचं ऑपरेशन होतं. वरून वरून टाके सुटलेले दिसले तर आतून जखमा ओल्या आहेत. ते तिथं जाणार, खेळणार, पडणार. पुन्हा ऑपरेशन केल्यावरच प्रसंग ओढून घ्यायचा का आपल्याला? अगं हो, हे सुद्धा आपण लाडी गोडीने समजावता आलं असतं ना तुला. डॉक्टर सुभाषींच्या मदतीने. छान. डॉक्टर लाडी गोडीने सांगणार. आणि एकदा तर हो म्हणाले ना, ते ही बाय काय ऐकायची नाही हा. आपल्याला खाता असं करून नाही चालेल. आता मुलाच्या कळेने घ्यायला हवं का? आपल्या आयुष्याच्या शेवटच्या पल्ल्यात. हो. मुलांशी प्रेमाने काय तुम्ही वागा. वाईटपणा केला काय मी आहे. मला माहिती आहे राजूला सुद्धा तुमचीच फूस आहे. म्हणालेस मग? अहो राहिलं तुम्ही आधी खाली उठलं बघ. जिने चढायचं आहे माहिती आहे तुम्हाला. विसरलात का तुम्ही? विसरलो. काय म्हणजे जिने चढायचे नाही हे विसरलो. आणि राखवायचं सुद्धा नाही हे पण विसरलो. काय ना म्हणता आमचे कृष्णमूर्ती म्हणतात हा जो राग आहे ना बेटा तू कसा कधी येईल हे पाहणं सुद्धा गमतीशीर आहे. खाण्यापिण्याच्या संयमाबद्दल कृष्णमूर्ती काहीच म्हणत नाही माझ्या. तू म्हणजे मुद्दा नाही तर मुलगी आहेस तू. मुलगी माझ्या दृष्टीने तरी मग कोणी ऐकलं काय म्हणते? तुला म्हणते म्हाताऱ्याला म्हातारपण लागलंय म्हणून. हे? आता मरणाच्या दारावरती हात ठेवून म्हातारपणाच्या दारावर बरोबर आहे हा विषय. म्हणून मला काय म्हणायचं आपल्याला त्यांच्याशी प्रेमाने बोलायला हवं. अहो मोकळेपणाने बोलू हवं. पण आपलं बोलणं न रागवता न चिडता झालं पाहिजे ना. किती बरोबर बोललीस तू. अगदी बरोबर बोलली. हा असं माझा तुला मानलेला हवा. मी कधी कोणावरती रागावतोय का? कोणावरती चिडतोय का? नाही मी कधीच कोणावर चिडत नाही. मी फक्त डोळे वटारून म्हणता काय म्हणालीस असं. तुला मी काय हा असतो दळतो खट्टा मस्करी तुम्हाला विश्वास नाही का माझ्यावरती? मी तुम्हाला फक्त कसं वाटतं का हो? घरात नाही ऐकतात. आपण एखाद्या पक्षकाराकडे किंवा एखाद्या पेशंटकडे कसं पाहतो ना तसं आपण हा हेमा आणि राजूने रात्री बाहेर एखादा काही प्रेमात परिसंवाद झाला. परिसंवाद? मी फक्त त्याला एवढंच म्हणाली होती की तू एक शांतता बंगली तटस्थपणा संपला. आता बाई बसा बसा. आता आपण बोलू स्पष्टपणे. हो पहिलं मुलगा
मीच बोलतो. त्या लग्नाची पहिली मागणी मीच घालतो की. काहीतरीच काय म्हणजे तुला आपल्या जेव्हा जेव्हा भांडण होतात ना, तेव्हा सगळ्यात प्रथम आधार मीच घेतो. म्हणजे एकूण काय तुम्हाला त्याची वकिली करायची हेच ना. पण मी एक सांगून ठेवते, ह्या घरात चालू असलेली ही खेळ मला चालणार नाही. छान आहे. म्हणजे बाहेर जाऊन केलं तर काही हरकत नाही. तुम्हाला नेहमी वाकड्यात शिवता येतं का? हो, हे गंमत आणली. आणि सोडा. काय? अहो, हे काय? थोडक्यात काय आपल्यात बोलता बोलता कुणाचा संयम सुटला, कुणाला राग आला, समोरच्याने ही अशी वाजवायची. म्हणजे काय ताबडतोबचा इशारा. इशारा होता चढलेला प्राणात हात. अगं ही नुसती गंमत नाहीये. कृष्णमूर्तींच्या आधारित एक व्यवहारिक अशी एक वस्तू आहे. हा तर आपण आता बोलू. राजू गेला कानात ते जसा तुला मशीन तसा तो आपल्या मागणी केला असेल. त्याचा सुद्धा राग शांत झाला ना. हेच कसं आपण तरी काय? तुम्ही नेहमी वाकड्यातच शिरून बोलता. बस झालं, मी चिडलेली नाही आता. हे सर तू आता हे सुद्धा चिडून कशाला बोलते. तुला प्रयोग संपला. संपला तर संपला. पण खऱ्या घराची अशी लक्षणं बघत बसायला मी काही धर्मराज नाहीये. राजू लग्न करणारच आहेत ना. हो, मग तोपर्यंत हेमाने काही राजूची रखेल म्हणून राहायचंय का? हा हिशोबी प्रश्न विचारण्याआधी त्या कायद्या पंडितांनी हा मार्ग मोकळा करून ठेवला ते तरी सांग. आता एका चुकीमुळे त्या नीती नियमाच्या हिशोबाखाली त्याला दबाव ठेवणे मला पसंत नाही. पण मला एक सांगा, आपण राजूला किती विनवण्या केल्या, किती त्याच्या हातापाया पडलो, पण त्याने फॅनी बरोबर लग्न केलंच ना. एका चुकीमुळे त्याला आपण किती माहिती द्यायचं. अहो पण माझ्या चुकीचं करायचं तर भोगायचं ठरवलं. तशी हेमाची सुद्धा समजूत काढले. घटस्फोट करून लग्न केल्याशिवाय आम्ही संसार करणार नाही राजू, किंवा मैत्रीची कोणती मर्यादा सुद्धा ओलांडणार नाही. अरे राजू, मला म्हणायचं ते वेगळं. बस या प्रश्नावर चर्चा इथेच बंद. आज सकाळी झालेला दोष थांबले सहजासहजी पचेल असं वाटत नाही. दोष थांबले. तुम्ही दोष थांबले देता का हो मुक्ताबाई? तुम्ही यांना दोष थांबले देता. अहो झालं नाही हो. मग आपली चर्चा चालली हो. आणि मी कशाला द्यायला पाहिजे? तो बाहेर नाकल विराणी बसलाय ना, हॉटेल टाकून तिकडे जायचं आणि हवं तसं चापून खायचं. अच्छा ही चालवायची आहे काय? रोज नाही
बस देखते रहना. अहो ताण लागली तर पाणी सुद्धा द्यायला तयार होणार नाहीत ते. डॉक्टर, हो त्यांना तुमच्याकडून गॅरंटी पाहिजे. गॅरंटी कशाची? अमर पदाची. अच्छा बरं बरं. मग आहे का तुमच्याकडे गॅरंटी? हो हो आहे. आणि डॉक्टर, हे जर तुम्ही देणार असाल तरच ते पथ्य पाणी पाळणार आहे का? अच्छा घ्या ही घ्या. ती कसली वाटली? अमृताची. तुम्हाला गॅरंटी आहे ना माझ्याकडून? घ्या. डॉक्टर, हो चालेल. हो चालेल चालेल सांगतो. काय वकील साहेब, तुम्ही तुमच्या पक्षकाराला हे जिंकण्याची गॅरंटी देता का? हो जाऊ द्या. काय राव? हा पण डॉक्टर हो नंतर दिल्लीला देण्यासाठी निवड झाली. जाऊ शकते. हा वेळ आहे तिच्याकडे. हो, आहे लक्षात घ्या मुक्ताबाई. अगोदर यांना अमर करतो आणि मग तुम्हाला रिपोर्ट दाखवतो. बरं नंदू पेशंट ही ठणठणीत आहे हो. काय फिरायला जायला मिळणार नाही. तिला सांगितलं साहेब बाहेर परवाचे पक्षकार आले. त्या पक्षकारांना सुद्धा खरंच म्हणून टाका. पाहिजे पाहिजे आणि एक दिवस माझ्या नर्सिंग होम मध्ये डांबून देवी तेव्हा समजेल. कळा मी तिकडेच ओळख होतो. हे इथून कधी बाहेर जातात याचीच वाट पाहत होतो. जिल्ह्यात पक्षकार आले मदतीला जाऊन. या ना बसा बसा बसा. We have to face it. We have to face bravely. तसे रिपोर्ट काही बरे नाही. आहे ते रिपोर्टमध्ये. हे नंतरचे रिपोर्ट, हे एक्सरे आणि डॉक्टर, काय आहे त्यात? नंतूला ब्रेन ट्यूमर झालाय. नाही डॉक्टर, नाही. नाही. मुक्ताबाई, तुम्हाला आता मन घट्ट करावं लागेल. We have to face it. We have to face it. मुक्ताबाई, नाही नाही मुक्ताबाई, हे अक्षम्य आहे. निदान तुम्हाला तरी मी काय बोलतो ते लक्षात येते ना तुमच्या? नाही डॉक्टर. मुक्ताबाई, तुम्ही डॉक्टर आहे पण नाही डॉक्टर. डॉक्टर, मी नंदूची आई आहे हो. नंदूची आई. हो हो येस येस. आय नो दॅट मुक्ताबाई, आय नो दॅट. तरी तुम्हाला कंबर बसून मन घट्ट करून उभं राहायला. मुक्ताबाई, एक विचार करा. हे जर नंदूला कळलं तर काय अवस्था होईल? कोवळी कोण बिचारे गळून पडेल. निर्गताचा विचार करा. त्यांना एक अटॅक येऊन गेलाय आणि आता दुसरा आला तर डॉक्टर, मी तसं होऊ देणार नाही. आणि त्याला काही करणार पण नाही. डॉक्टर, तुम्ही सांगा. ॲब्डोमेन ओपन केल्यानंतर लिम्फोसाइटोमा काढून टाकण्याची आवश्यक नाही. हे सर्जन डॉक्टरांच्या लक्षात आलं. मुख्य म्हणजे ट्यूमर हा रक्त व्हायला पकडलेला होता. एकदम सर. माफ करा मुक्ताबाई. तुम्हाला समजून येईल म्हणून टेबल काढून. डॉक्टर, तुम्हाला समजायला हवं. मी सुद्धा एक डॉक्टर आहे. मुक्ताबाई, माझ्या फक्त इतकंच लक्षात होतं की तुम्ही नंदूच्या आई आहात. नो मुक्ताबाई, नो. एव्हरीथिंग इज नॉट लॉस. तो प्रायमरी नंदू तरुणी आहे, सशक्त आहे. शिवाय निसर्ग सुद्धा तिच्या बाजूचा आहे.
डोका टाकला होता मुख्य म्हणजे सेकंडरी आढळून आलेल्या नाही. डोकं नव्हतं टाकलं हातावर होतं. शिवाय ट्युमर हा सेन्सिटिव्ह आहे. पण डॉक्टर हे सगळं माझ्या नंदूच्याच बाबतीत का घडलं? नंदूच्याच बाबतीत का घडलं? मला जीव सोडून जाणार नाही. आणि मी तो सोडणार पण नाही. डॉक्टर, तुम्ही सांगा. मी यांना करू देणार पण नाही. That's it, उत्तराबाई. That's it. मी तुम्हाला सांगतोय ना, अहो ब्रेन ट्युमरचं ऑपरेशन केल्यानंतर सी विल बी ऑल राईट. अहो मैफतरावांच्या बायकोला 20 वर्षांनी सेकंडरी डेव्हलप झाल्या. आपण मात्र आपल्या प्रयत्नांमध्ये कोणतीच कसर सोडायची नाही. त्याच्या बायकोची इथे आहे त्याच्या काय परिस्थिती डॉक्टर त्यांची? नो, याला स्टेज आहे. तर पक्षकारांना कळत म्हणून नाही. काय झालं? काय काय झालं डॉक्टर? हो, या बाईला ना जगाची काळजी. अहो त्या मैफतरावांच्या बायकोला कॅन्सर झाला तर कमाल आहे उत्तरची, कमाल आहे. आता मैफतरावांच्या बायकोला कॅन्सर झाला म्हणून तू टेन्शन मध्ये. आता मैफतरावाला माहिती आहे, त्याच्या बायकोला माहिती आहे. बरं नसलेल्या सगळ्यांनाच माहिती असतो. 2 मिनिटं पण शक्य राहायचे लागतात. हर डॉक्टर झालीस तू, मोठा उगाच डॉक्टर झाली. बरोबर आहे. काही जणांना सगळं हसण्यामध्ये दिसायचं. काही जणांना हाय हाय करत बसतात. हो, बरोबर. मी ते नंदूला खेळायला सांगितलं होतं. ते त्याबाई सांगतो. कमाल आहे. इतका वेळ त्या मैफतरावांच्या बायकोच्या कॅन्सरमध्ये तुम्ही बोलत होता. हा? हे सगळं तुझी आई आणि डॉक्टर तुम्हाशी अगदी ग्रेट आहे ना, आम्हाला ग्रेट आहे. मी खूप हट्ट केला ना. हे बघ, मी दिल्लीला जाऊ नाही ना असं तुला वाटत असेल ना, तर मी नाही जाणार. बाबा मित्र दिल्लीला पाठवलं. का? खरंच? म्हणजे